आजकाल लग्न करणं जेवढं अवघड होत चाललं आहे, त्याच प्रकारे लग्न टिकवणं हे देखील दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. आणि म्हणून जर आज आम्ही पाहिलं तर अनेकांचे लग्न होत आहेत, परंतु वारंवार पारिवारिक जीवनामध्ये भांडण तंटे वादविवाद एवढे वाढलेले आहेत की आज विश्वासणारे म्हणण्यासाठी असणारे त्यांच्याही जीवनामध्ये अनेकदा घटस्फोटापर्यंत या गोष्टी येऊन ठेपलेल्या आहेत. आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर कुटुंब व्यवस्थेवर होणारे हल्ले हे अतिशय भयानक आहे. मागील काही काळामध्ये असे काही उदाहरणं मी पाहिले की मुली दोन लेकरं असताना देखील नवऱ्याला सोडून चांगलं प्रपंच सोडून पळून जात आहे. आणि हे अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे की अशा प्रकारे कुटुंब व्यवस्था सैतान बर्बाद करत आहे. आणि म्हणून आज आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये असंख्य परिवार दिसतात, असंख्य कुटुंब दिसतात की ज्यांचे जीवन आम्ही जीवन कसं जगावं, पारिवारिक जीवन आमचं कसं असावं याच्याबद्दल मार्गदर्शन करणारे आहेत. आणि त्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर आज लग्न तुटण्याचे देखील अनेक कारणं आहेत. त्यापैकी जर आम्ही पाहिलं तर आज आम्ही पाहतो पती पत्नीमध्ये मनापासून एकमेकाशी बोलणं होत नाही आणि एकमेकाचं ऐकून घेणं देखील या दिवसामध्ये अत्यंत कमी झालेलं आहे. अनेकदा आम्ही पाहतो कामाचा ताणतणाव असतो, त्या व्यतिरिक्त सोशल मीडियामध्ये कंटिन्यू हातामध्ये मोबाईल असतो आणि म्हणून पारिवारिक प्रार्थना ही कुटुंबातली नष्ट झाल्यामुळे, बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबामध्ये संवाद नसल्या कारणाने त्याचा परिणाम हा होतो एकमेकांमध्ये असणारं प्रेम, एकमेकांमध्ये असणारी प्रीती आज लयास गेलेली आहे, ती नष्ट झालेली आहे आणि त्याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होत आहे. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर आर्थिक ताणतणाव. आज जर आम्ही पाहिलं तर कर्ज घेणे, अनेकदा आम्ही पाहतो कर्ज घेण्यावर अनेकांचा जास्त भर असतो. मग घरच्या कामासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारे माणसं कंटिन्युअसली कर्ज घेत आहेत. अनेक प्रकारचे हप्ते उचलणे असतील, अशा प्रकारचं काम कंटिन्यू आम्ही पाहतो परिवारामध्ये केले जात आहे. ठीक आहे, जर शैक्षणिक गोष्टी असतील आणि महत्त्वाचे काही घर घ्यायचं असेल, काही महत्त्वाच्या गोष्टी असेल, अवश्य आम्ही कर्ज घ्यावं. परंतु आयुष आरामासाठी, उधळपट्टीसाठी जर आम्ही हे करत आहोत तर ते आमच्या परिवारासाठी नक्कीच ते धोक्याची घंटा आहे. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली उधळपट्टी, अनेकांना आमच्या कुटुंबाच्या प्रायमरी गरजा काय आहेत, ज्याला प्राधान्य द्यायला हवं, अशा गरजावर जर आम्ही फोकस केला आणि त्यानुसार जर आम्ही खर्च केला ना, आमचा खर्च लिमिटेड राहतो आणि आवकेपेक्षा जावक जास्त होत नाही आणि परिवार व्यवस्थित चालला जातो. परंतु जिथं आवकेपेक्षा जावक जर जास्त झाली ना, त्या परिवारामधनं आर्थिक अडचणींना, आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचा परिणाम हा होतो घरामध्ये भांडण तंटे झाल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून अजून जर आम्ही पाहिलं तर आम्ही पाहतो उत्पन्नाच्या साधनावरून होणारे वाद. अनेकदा परिवारामध्ये जर घरामध्ये कमावणारे जास्त असतील, कामावर जाणारे जास्त असतील तर घरामध्ये येणारा पैसा मुबलक असेल आणि त्यातून गरजा पूर्ण होऊन तो उरला जाईल. परंतु जिथे विशेष करून आवक जर कमी असतील आणि जावक जास्त असेल तर अनेकदा उत्पन्नावरून परिवारामध्ये भांडणं होतात आणि हा एक विशेष करून कुटुंब व्यवस्थेमध्ये अडचण निर्माण करणारा भाग आहे. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर सोशल मीडिया. आज आम्ही पाहतो लहान लेकरापासून वयातीत व्यक्तीपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आम्हाला सर्रास मोबाईल फोन दिसतात आणि सोशल मीडियावर त्यांचं कंटिन्यू असणं, त्याच्या अतिवापरामुळे अनेकदा असं होतं की त्या कुटुंबातल्या व्यक्तीवरचा, पत्नीचा असेल, पतीचा असेल, लेकरांचा असेल, विश्वास कमी होऊन जातो आणि त्यांच्यामध्ये एक ही भावना निर्माण होते, याचं कुठंतरी काहीतरी आहे का, हिचं कुठंतरी काहीतरी आहे का.
आणि म्हणून हा कंटिन्यू मोबाईलवर झोपलेला असतो किंवा ही कंटिन्यू मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर असते. याच्यामुळे आम्ही पाहतो परिवारामध्ये काय निर्माण होतं, तर आम्ही पाहतो एकमेकाबद्दल संशय निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की ह्या गोष्टी अतिशय त्रासदायक आहे. आणि म्हणून कंटिन्युअसली मीडियावर असणं हे अत्यंत त्रासदायक आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो आजकालचे विशेष करून जास्त करून तरुण आणि तरुणी सोशल मीडियावर आहेत. मग त्या मीडियावर कंटिन्यू ते इतरांशी चॅटिंग करत राहतात. आणि अनेकदा अनेक कुटुंबामध्ये याच्यामुळे भयानक भांडणं आहेत, भयानक ताणतणाव आहे आणि अनेकांचे कुटुंब यामुळे तुटलेले देखील आहेत. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था तुटण्यामागे, कुटुंबामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्यामागं सोशल मीडियाचा अति वापर हा देखील एक घटक आम्ही पाहू शकतो. त्यानंतर चौथी गोष्ट जर आम्ही पाहिली तर आता मनुष्य, स्त्री असो पुरुष असो, काही काहींच्या जीवनामध्ये समजूतदारपणा असतो, परंतु काही काहींच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की लग्नानंतर अवास्तव अपेक्षा एकमेकाकडून ठेवल्या जात आहे. मग आम्ही पाहतो ज्या प्रकारे चित्रपटामध्ये असेल किंवा सोशल मीडियामध्ये जे लक्झरियस कपल आहेत, जोडपे आहेत, त्यांच्यासारखी आमची लाईफस्टाईल असायला पाहिजे असं अनेकांचं म्हणणं असतं. आणि त्याचा परिणाम काय होतो की त्याच्यामुळं विशेष करून आपलं सगळं घरचं बजेट ढासळलं जातं आणि अवास्तव खर्चापायी हे कुटुंब दारिद्र्यामध्ये जातात, कर्जबाजारी होतात आणि त्याचा देखील भयानक फटका कुटुंब व्यवस्थेला बसल्या वाचून राहत नाही. पाचवी गोष्ट जर आम्ही पाहिली तर कुटुंबामध्ये क्षमा न करण्याची जी वृत्ती आहे किंवा अहंकार आहे हे अशा प्रकारचं आहे. मीच का नमतं घ्यायचं, मीच का ऐकून घ्यायचं, ही समजूतदारपणाची वृत्ती नाहीशी होत चाललेली आहे. एकमेकांच्या चुका पोटात घेणं, एकमेकाला क्षमा करणं, एकमेकांची क्षमा मागणं, ह्या गोष्टी दुरापास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम हा झाला कुटुंब व्यवस्थेमध्ये, कुटुंबामध्ये, पती पत्नीमध्ये निरंतर भांडणं सुरू झाले, वादविवाद सुरू झाले आणि त्याचे कुटुंब व्यवस्थेवर अतिशय भयानक परिणाम झाले. आणि म्हणून या गोष्टी अतिशय त्रासदायक आहे. सहावी गोष्ट जर आम्ही पाहिली तर आई वडील किंवा नातेवाईकांनी पती पत्नीच्या जीवनामध्ये वैयक्तिक आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त ढवळाढवळ करणं हे देखील त्रासदायक आहे. काही कुटुंबामध्ये आम्ही पाहतो, मुलींच्याही जीवनामध्ये आम्ही लगातार पाहतो की काही कुटुंब कंटिन्युअसली कॉलवर झोपलेले असतात आणि सकाळ दुपार संध्याकाळ अशा समयामध्ये कधीही त्यांचे कॉल चालू असतात. आणि हे कॉल इथपर्यंत गेलेत की काहींचे रात्री 10, 11, 12 ह्या समयामध्ये देखील घरच्यांचे कॉल चालू असतात. आणि यामुळे अनेक कुटुंब आम्ही तुटलेले पाहिलेले आहेत आणि ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त कुटुंबामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये डोकावणं, प्रत्येक निर्णयामध्ये डोकं घालणं हे त्रासदायक आहे आणि त्याच्यामुळं कुटुंब तुटले जात आहे प्रियानो. म्हणून अवास्तव ढवळाढवळ अनेकांच्या कुटुंबामध्ये वाढली गेली आहे. त्यामध्ये आम्ही पाहतो काही मुलाकडच्या आहेत, काही मुलीकडच्या आहेत, परंतु त्यांच्यामध्ये सामंजस्य नसल्या कारणाने ते प्रमाणापेक्षा त्यांच्या कुटुंबामध्ये डोकावतात आणि म्हणून ते कुटुंब व्यवस्था तुटली जात आहे, कुटुंब तुटले जात आहे, कुटुंब विस्कळीत होत आहे, ते घटस्फोटापर्यंत जात आहे. अत्यंत दुःखद गोष्ट आहे. सातवी गोष्ट जर आम्ही पाहिली तर मद्यपान, जुगार आणि इतर व्यसनामुळं कुटुंब उद्ध्वस्त होतात. आज जर आम्ही पाहिलं मद्यपान हे अत्यंत त्रासदायक आणि लाजिरवाणं व्यसन आहे. ज्या ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीनता आहे ना ते कुटुंब बर्बाद झालेत. त्यांनी आपली संपत्ती त्या दारूच्या व्यसनापायी घालून टाकली. अनेकांनी आपला चांगला संसार मोडकळीस आणला आणि त्यांचं जीवन नष्ट झालेलं आहे. आणि म्हणून ज्या कुटुंबामध्ये मद्यपान जास्त केलं जातं, दुसरी गोष्ट जुगार किंवा इतर व्यसन सातत्याने केले जातात ना, हे कारणं देखील त्या कुटुंबाच्या तुटण्यासाठी कारणीभूत ठरलेले जात आहेत. आणि म्हणून आज आम्ही पाहतो काही कुटुंबामध्ये
पुरुष वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, त्यांचं जीवन इतकं भयानक आहे की ते व्यसनाधीनतेमध्ये असताना कुठेही रस्त्यावर पडणं, कोणालाही शिव्या देणं, कोणाची खोड करणं, दररोज सातत्याने भांडण तंटे यामुळे उपस्थित होतात. आणि हे देखील कारण सातत्याचा तो त्रास सहन करून महिलाही त्यांच्या त्या त्रासाला, त्या जाचाला वैतागल्या आणि शेवटी वैतागून त्यांनी निर्णय घेतला की मला याच्याबरोबर राहायचं नाही. आणि म्हणून व्यसनाधीनता असेल हे विनाश करणारे आहे आणि म्हणून आम्ही यापासून दूर राहणं गरजेचं आहे. अजून मी म्हटलं जुगार. आज आम्ही पाहतो आत्ताच्या युगामध्ये ऑनलाईन गेम्स, ऑनलाईन जुगार, ऑनलाईन रमी, त्याचप्रकारे मटके, असे पत्ते, सोरठ, असे अनेक प्रकार आहेत की ज्यावेळेस कुटुंबातला एखादा तरुण व्यक्ती, एखादा कोणी जर त्याच्यामध्ये गुंतला तर त्यांचं जीवन संपून जातं, परंतु त्यांचं ते व्यसन निघून जात नाही. अतिशय भयानक आहे जुगाराचं. आणि म्हणून हे देखील कारण होतं की ज्यांच्याकडे अगोदर घरेदारी होती, गाड्या घोड्या होते, शेतीबाडी होती, प्लॉट होते, सगळं काही होतं, परंतु ज्यावेळेस ते जुगाराच्या नादी लागले, ज्यावेळेस ते व्यसनाच्या नादी लागले, आज ते खाण्यास देखील त्यांचं कठीण परिस्थिती आहे. आणि म्हणून ह्या देखील गोष्टी परिवारामध्ये भांडणासाठी, घटस्फोटासाठी कारणीभूत ठरल्या जातात. आणि म्हणून जे विशेष करून यापासून दूर राहतील ते त्यांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 8वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर विशेष करून आध्यात्मिक पाया कमकुवत असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या कुटुंबाचा पाया ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर घातलेला नाही, त्या कुटुंबावर सैतान नेहमी हल्ले करतो आणि असे कुटुंब लवकर बर्बाद होऊन जातात, ते विस्कळीत होऊन जातात, ते तुटले जातात आणि एक चुकीचा निर्णय संपूर्ण कुटुंब बर्बाद करून टाकतो. म्हणून नेहमी आमचा कुटुंबाचा जो पाया आहे ना, तो कमकुवत असता कामा नये. आमचा विश्वास त्या जिवंत देवावर असायला पाहिजे. आमचा पाया, आमच्या घराचा पाया तो ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर घालणं गरजेचं आहे. आणि जर असं आमचं जीवन असेल ना, वादळ येतील, संकट येतील. जसं प्रभूने सांगितलं 2 घराबद्दल, एक घर ज्याचा पाया मजबूत होता, जे खडकावर बांधलेलं होतं, संकट आलं, वादळ आला, वारा आला, पाऊस आला, सगळं काही आलं, परंतु ते घर टिकून राहिलं. तसं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आमच्या घराचा पाया, आमच्या कुटुंबाचा पाया, आमच्या कुटुंब व्यवस्थेचा पाया जर ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर घातलेला असेल तर कदापि आमच्या घराचं हानी सैतान करू शकत नाही. आणि म्हणून नेहमी आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आज आम्ही पवित्र शास्त्रातील काही कुटुंबातून देखील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत की ज्या विशेष करून आमच्या जीवनाला मार्गदर्शन करणाऱ्या आहे. मग पवित्र शास्त्रामध्ये पती पत्नी पुष्कळ आहेत की ज्यांच्या जीवनातून आम्हाला जीवनाचे धडे शिकण्यासारखे आहेत. आणि त्यापैकी पहिलं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये पहिलं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर ते आदाम आणि हव्वेचं कुटुंब आहे. आणि यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 3 आणि 12 पासून पुढे त्या ठिकाणी आम्हाला वचनं पाहावयास मिळतात. ज्यावेळेस देवाने आदामाला विचारलं तू फळ का खाल्लं, तर त्यावेळेस तो स्वतःची चूक कबूल न करता तो म्हणतो देवाला की जी स्त्री तू मला दिलीस तिने मला ते फळ दिलं म्हणून मी ते खाल्लं. हव्वा ही म्हणते की त्या सर्पाने मला भुरळ घातले आणि म्हणून मी ते खाल्लं. इथं आपली चूक न कबूल करण्याचा जो स्वभाव आहे ना, तो आम्हाला विनाशाकडे घेऊन जातो. म्हणून असे काही परिवार आहेत की ज्या परिवारामध्ये स्वतःची चूक ते मान्य करत नाही. का? कारण घमेंड असते. आणि जो मनुष्य गर्विष्ठ असतो, देवाचं वचन सांगतं गर्व पतनाकडे घेऊन जातो, गर्व विनाशाकडे घेऊन जातो. म्हणून आमच्या ठाई नम्रता असायला पाहिजे. आदम हव्वा दोघांनीही दोष देवाला दिला, दोघांनीही दोष एकमेकाला दिला, परंतु जर दोघांनीही देवाकडे क्षमा एकमेकाची विशेष करून जर
कबूल केलं असतं, मी चुकलोय, माझ्या हातून पाप घडलंय, तर ते त्यांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरलं असतं. आज अनेक कुटुंब असे आहेत की त्यांच्या मनामध्ये ताठा आहे, ताठरपणा आहे, गर्व आहे, घमेंड आहे आणि या वृत्तीने ते नमतं घ्यायला तयार नाहीत. आणि म्हणून आदम हव्वेच्या जीवनातही आम्हाला तेच दिसतं. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली आदम हव्वेच्या जीवनामध्ये, तर असं म्हटलंय की ज्यावेळेस हव्वेला साप तिच्याबरोबर बोलत होता त्यावेळेस आदामाने रोखलं का नाही? ज्यावेळेस आमच्या पतीबरोबर असेल, आपल्या पत्नीबरोबर असेल, आपल्या मुलीबरोबर असेल, आपल्या मुलाबरोबर जर कोणी इतर बोलत आहे, तर त्या समाजामध्ये त्याचं फ्रेंड सर्कल काय आहे, तर कोणाला भेटत आहे, कोणाच्या बरोबर आहे, या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. या हव्वेच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो आदामाने तिथं दुर्लक्ष केलं आणि त्याच्या परिवाराचा विनाश झाला आम्ही पाहतो. का? कारण सैतानाने तिला भुरळ घातली आणि तिला देवा समान व्हायचा मोह झाला. तसं अनेकदा आम्ही पाहतो ज्यावेळेस आमचे निर्णय चुकतात ना, ते आमच्या कुटुंबासाठी त्रासदायक होऊन जातात. अनेकदा आम्ही जर आमच्या लेकरांकडे, आम्ही आमच्या पतीकडे, आमच्या पत्नीकडे लक्ष जर दिलं नाही ना, तर त्या चुकीच्या सहभागितेमध्ये सापडले जातात आणि तिथं विनाश ठरलेला आहे प्रियांनो. म्हणून आम्ही इथं पाहतो कुटुंबाचा प्रमुख या नात्याने आदामाची ती सर्वात मोठी चूक आहे. म्हणून अशा चुका करू नका. आपल्या कुटुंबातील व्यक्ती कोणाला भेटत आहे, कोणाच्या सहभागितेत आहे, कोणाला कॉल करत आहे, कोणाशी बोलत आहे, या सर्व गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि जरी काही चुकीची गोष्ट असतील तर ते समजावून सांगून तो विषय मिटवणं गरजेचं आहे, जेणेकरून आमच्या कुटुंबाची हानी त्या ठिकाणी होणार नाही. परंतु जर दोघांमध्ये तिसरा चुकीचा व्यक्ती आला तर तिथं विनाश ठरलेला आहे. म्हणून आदामाच्या जीवनामध्ये कुटुंबाचा प्रमुख या नात्याने त्याने भयानक चूक केली आणि त्यामध्ये आम्ही पाहतो एकमेकाला विशेष करून स्वतःची पाप कबूल न करण्याचा स्वभाव त्यांच्यामध्ये असल्या कारणाने त्यांच्यावर भयानक दंड आला. म्हणून अनेक कुटुंब अशा आहेत स्वतःच्या चुका ते मान्य करत नाही, परंतु आपण चूक मान्य करायला पाहिजे. माझी चूक झाली आणि जर नमतं घेतलं ना आपण, तर नक्कीच आमचं कुटुंब वाचलं जाणार आहे. आणि म्हणून आदामाच्या जीवनातून आम्हाला ते पाहावयास मिळतं. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं, जेव्हा आदामाने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं तेव्हा त्याने स्वतःची चूक मानण्याऐवजी पत्नीला दोषी ठरवलं, पत्नीने पतीला दोषी ठरवलं, पत्नीने सर्पाला दोषी ठरवलं, परंतु स्वतःची चूक मानली नाही. म्हणून भयानक संकट त्यांच्या जीवनामध्ये आले. म्हणून पती पत्नी या नात्याने आम्ही नेहमी इतरांना दोष लावण्याचा जो स्वभाव आहे ना, त्यापासून विभक्त होणं गरजेचं आहे. एकमेकाकडे बोट दाखवण्याचा स्वभाव असता कामा नये. एकमेकाला क्षमा मागा, आपले पाप चुका कबूल करा. ते आपल्या जीवनाला किंवा आपल्या कुटुंबाला संजीवित करण्यासारखं आहे, हल्लेलुया, आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर प्रेषितांचे कृत्य आणि अध्याय 5:1-11 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. हे कुटुंब आहे हनन्या आणि सफीरा यांचं. तर मग या कुटुंबामध्ये आम्ही पाहतो या पती पत्नीने एकत्र मिळून जमिनीच्या पैशाबाबत प्रेषितांशी आणि पवित्र आत्म्याशी खोटे बोलण्याचं ठरवलं. म्हणजे हे कुटुंबामध्ये सवय आहे पहिल्यापासून खोटं बोलण्याची, आणि ते कोणाशी बोलत आहे याचंही भान त्यांना नाही. देवाचा जो अभिषिक्त पित्र आणि पवित्र आत्मा यांच्याशी देखील त्यांनी लबाडी केली. म्हणून अनेकदा आमचं पाप आम्हाला विनाशाकडे घेऊन जातं, आमचा स्वभाव आम्हाला विनाशाकडे घेऊन जातो. म्हणून ज्या कुटुंबामध्ये नेहमी खोटं बोलायची सवय आहे, ज्या कुटुंबामध्ये नेहमी सेवकांबरोबर देखील खोटं बोलायची सवय आहे, ज्या कुटुंबामध्ये देखील देवाला देखील फसवण्याची सवय आहे, असे कुटुंब आम्ही पाहतो ते विनाश पावले जातात. आणि म्हणून त्याचं जर उदाहरण आम्ही पाहिलं, यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, परंतु त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा विनाश झाला, दोघांनाही मरावं लागलं. म्हणून अनेकदा आमच्या जीवनातलं जे पाप आहे ना, ते कबूल करून आम्ही सोडून देणं गरजेचं आहे. अन्यथा जर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं
आणि पाप सोडून देण्याऐवजी पाप पोषे बनलो, एकमेकाला चुकीमध्ये समर्थन केलं, तर आमच्या कुटुंबाचा विनाश होतो. या पती पत्नीला दोघालाही मारावं लागलं, कारण त्यांचा स्वभाव तिथं आडाला. मग पत्नीने पतीला अडवलं नाही की खोटं बोलू नका, पाप करू नका, आणि पतीने देखील पत्नीला अडवलं नाही. दोघंही सपोर्टिव्ह होते आणि दोघांचाही नाश झाला. म्हणून चुकीच्या गोष्टीमध्ये पती पत्नी यांनी समर्थन करता कामा नये. आणि जर असं समर्थन कराल ना, तर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला ते विनाशाकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. तिसरं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये ज्यांना विश्वासाचा पिता म्हटलंय, अब्राहम आणि सारा, अत्यंत चांगलं कुटुंब. परंतु यांच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस मूल होत नाही हे सारेने पाहिलं, त्यावेळेस या सारेने आपल्या पतीला हगारेकडे जाण्यासाठी सांगितलं, यासाठी की त्यांना मूल व्हावं. आणि त्याच्यामुळे जर आम्ही पाहिलं, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली, त्यांच्या कुटुंबाला त्रासातून जावं लागलं. आणि त्या चुकीचं फळ आज देखील संपूर्ण जग भोगत आहे. ती सगळ्यात मोठी चूक आम्ही पाहतो सारेची होती, जी त्याने आपल्या पतीला हगारेकडे लावलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? इसाकाला त्रास देणारे आम्ही पाहतो, भयानक त्याला त्रासातून जावं लागलं. आणि आजही ते चालू आहे. आणि म्हणून एक चूक किती महागात पडू शकते. म्हणून अनेकदा चुकीच्या गोष्टी करायला पत्नीला अथवा पतीला आम्ही समर्थन करता कामा नये. आणि जर चुकीच्या गोष्टीत आपण समर्थन केलं तर आमच्या घराचा विनाश अटळ आहे. आम्हाला संकटांना सामोरं जावं लागणार, आमच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होणार. आणि म्हणून इथं या सारेला वाट पाहणं कठीण गेलं. परंतु जर आम्ही देवाचे लेकर आहोत ना, आम्ही आमच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहण्याऐवजी जर आम्ही देवावर विसंबून राहिलो, तर ते आमच्या कुटुंबासाठी, आमच्या परिवारासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर शॉर्टकट घ्यायच्या नादामध्ये आम्हाला भयानक त्रासाला सामोरं जावं लागतं. चौथं कुटुंब जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर इजबेल आणि आहाब यांचं कुटुंब आहे. आता आहाबाचा स्वभाव काय आहे? हा राजा आहे, परंतु त्याला इतकी मोठी हाव आहे, राजा आहे, सगळंच त्याचं आहे. परंतु नाबोथाचा द्राक्षेचा मळा त्याला हवा होता. अनेकदा पती असेल, पत्नी असेल, असे स्वभाव असतात, त्यांना हाव असते. दुसऱ्याकडे छोटी जरी गोष्ट असेल, यांच्याकडे ढिगाणी जरी पडलं असलं तर त्यांना ते हवं असतं. आणि हा स्वभाव आम्ही आहाबामध्ये पाहतो. म्हणून असा स्वभाव जर कुटुंबामध्ये असला तर विनाश ठरलेला आहे. आणि तिथं पत्नी कशी आहे तर त्या पतीला त्या चुकीबद्दल सांगण्याऐवजी ती समर्थन करते आणि ती म्हणते, मी तुम्हाला तो मला मिळवून देते. जर पतीच्या हा मध्ये हा केली तर परिणाम काय झाला? त्यांनी खून केला, नाबोथाला मारून टाकलं. कशासाठी? एका जमिनीच्या तुकड्यासाठी. राजा असताना त्याला एवढंही भान नव्हतं, अरे किती परमेश्वराने त्याला दिलेलं होतं, परंतु तरीही तो अतृप्त होता. असे अतृप्त आत्मे आपल्या कुटुंबाचा विनाश करून घेतात. आणि इजबेल सारखी पत्नी जर मिळाली तर त्या कुटुंबाचा विनाश ठरलेला आहे. परिणाम काय झाला? भयानक मरण त्यांच्या जीवनामध्ये आलं. आणि इजबेलीलाही भयानक मरणाने मारावं लागलं. का? कारण तिचं कर्म तसं होतं. म्हणून अनेकदा आम्ही आमच्या कुटुंबामध्ये लोकांचं वाटोळं करणं हा आमचा उद्देश असता कामा नये. लोकांचं हिरावून घेणं हा आमचा उद्देश असता कामा नये. आणि पतीच्या चुकीच्या गोष्टीमध्ये समर्थन करणं हा देखील आमच्या जीवनाचा उद्देश असता कामा नये. पत्नीच्याही चुकीच्या अवास्तव गोष्टीसाठी आम्ही तिला सपोर्ट करणं हे देखील चुकीचं आहे. लेकरांच्या चुकीच्या गोष्टीसाठी देखील आम्ही त्यांना समर्थन करणं, मदत करणं हे अतिशय त्रासदायक आहे. आणि म्हणून कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी यांनी एकमेकाचा कौटुंबिक सल्लागार म्हणून बनता आलं पाहिजे त्यांना. परंतु जर पती किंवा पत्नी राग, सूट, कोर्ट कचेऱ्या, भांडण हे जर वाढवणार असतील ना, तर असे कुटुंब विनाश पावले जातात. ते कुटुंब टिकत नाहीत.
आणि त्याचं उदाहरण आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं इजबेल आणि आहाब यांच्या स्वरूपामध्ये. असेच त्यांच्या समान अनेक पती पत्नी जगामध्ये आम्ही पाहतो. पुढचं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर 5वं कुटुंब आहे एल्काना आणि हन्ना यांची गोष्ट आपण सर्वांना माहित आहे. हन्ना वांज होती आणि तिला लेकरू बाळ नव्हतं आणि तिची सवत जी आहे नेहमी तिला छळत होती, नेहमी तिला घालून टाकून बोलत होती, नेहमी त्याला सतावत होती, त्रास देत होती. परंतु पती इथं जर आम्ही पाहिला तर पती तिला काही गोष्टीमध्ये समर्थन करतो, मदत करतो. ती कशी? तो म्हणतो मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही का? म्हणजे तिथं तो त्याची प्रीती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि तरी देखील ही स्त्री जी आहे ती दुःखी होती. आणि म्हणून आम्ही पाहतो या कुटुंबामध्ये आम्ही पाहतो 2 बायका आणि फजिती आहे का अशी परिस्थिती आम्ही पाहतो. आणि या कुटुंबामध्ये महत्वाची गोष्ट जर पाहिली तर ज्या प्रकारे हा पती म्हणतोय की मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही काय, ती आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर त्याने भक्तीला जाण्यापासून त्या पत्नीला कधीच रोखलं नाही. आणि म्हणून एक सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये आम्ही पती पत्नी दोघांनीही एकमेकाला पूरक भूमिकेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो या व्यक्तीने नेहमी तिला सपोर्ट केला आणि तिने त्याच प्रकारे पत्नी असेल, मुलं असेल, एकमेकाला सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. परंतु अजून एक गोष्ट इथं आम्ही पाहतो, याला 2 बायका होत्या. एकला लेकरू बाळ होतं आणि दुसरीला लेकरू बाळ नव्हतं. याचा अर्थ हा तो तिला पुरेसा समय देत नव्हता, वेळ देत नव्हता. आणि म्हणून तिने आपलं लक्ष देवाकडे लावलं. आम्ही पाहतो अनेकदा पती पत्नीमध्ये एकमेकाला वेळ देणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर त्याच्या पहिल्या बायकोला लेकरं बाळ झाले मग हिला काय प्रॉब्लेम आहे? हिलाही झाले असते. परंतु त्यांच्यामध्ये पारिवारिक गोष्टीमध्ये चुका असल्या कारणाने आम्ही पाहतो त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या वचनामध्ये आम्हाला शिकवायला मिळतात. आणि म्हणून अशा प्रकारचं कुटुंब असता कामा नये. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर यातून आम्हाला काय दिसतं? आजच्या काळामध्ये पती किंवा पत्नी जेव्हा निराशात किंवा आजारपणात असतात तेव्हा जोडीदाराचा आधार महत्वाचा असतो. अत्यंत महत्वाची गोष्ट. दुःखामध्ये, कष्टामध्ये, त्रासामध्ये, आजारपणामध्ये जर आपली पत्नी, आपला पती, आपले लेकरं आपल्या बरोबर असतील तर तो खूप मोठा आधार आहे. परंतु जेव्हा संवाद आणि भावनिक आधार संपतो तेव्हा जोडपे मानसिक रीतीने लांब जातात. एल्कानासारखे प्रेम त्याने दाखवले, परंतु काही गोष्टीमध्ये त्याने ज्या कृती करणं गरजेचं आहे त्याची कमतरता आम्हाला तिथं जाणवते. आणि म्हणून अनेकदा अशा कुटुंबामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्यावाचून राहत नाही. 6वं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये दावीद आणि मिखलची जोडी हे देखील एक कुटुंब आहे. आणि या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम हा आहे जोडीदाराचा किंवा त्याच्या आध्यात्मिकतेचा अनादर करणं. आम्ही पाहतो ज्यावेळेस दावीद त्या देवाच्या कोशासमोर नाचत होता त्यावेळेस आम्ही पाहतो जेव्हा राजा दावीद देवाच्या कराच्या कोशासमोर आनंदाने नाचत होता तेव्हा त्याची पत्नी मिखलीने खिडकीतून पाहून मनामध्ये त्याचा द्वेष केला आणि त्याला जे बोलायला नको होतं ते ती त्याला बोलली आणि त्याचा भयानक तिला दंड हा भोगावा लागला. जीवनभर तिला लेकरू झालं नाही, ती वांज राहिली. आणि म्हणून अनेकदा आपण भक्तीवरून, देवाच्या कामावरून कधीही कोणाला आडवं येता कामा नये प्रियांनो. आणि म्हणून या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम हा आहे, पत्नी आम्ही पाहतो दावीदाला देवाचं कार्य करण्यापासून रोखत आहे आणि त्याचा भयानक दुष्परिणाम मिखलच्या जीवनामध्ये झाला आम्हाला दिसतो. आणि म्हणून नात्यात आदर अत्यंत महत्वाचा आहे. पत्नीने पतीचा, पतीने पत्नीचा आदर राखणं गरजेचं आहे. परंतु जर पत्नी पतीचा लोकांसमोर किंवा पती पत्नीचा लोकांसमोर उपहास करत असेल किंवा पती पत्नीच्या भावनांची थट्टा करत असेल तर तिथं अहंकार जन्माला येतो.
आणि जिथं अहंकार आहे तिथं विनाश होतो. आणि म्हणून जोडीदाराच्या आवडीनिवडीचा किंवा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा आदर केल्यास, त्या नात्यातील न केल्यास त्या नात्यातील गोडवा संपून जातो आणि तिथं वितृष्ट आल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो तसं त्यांचं कुटुंब आम्हाला पाहावयास मिळतं. जर आम्ही 7वं कुटुंब पाहिलं तर इयोब आणि त्याची पत्नी. आम्ही पाहतो इयोबाच्या जीवनामध्ये भयानक संकट आलं आणि संकटाच्या काळामध्ये आम्ही पाहतो जिथं पत्नीने पतीला साथ देणं गरजेचं आहे आणि पतीने पत्नीला साथ देणं गरजेचं आहे, अशा प्रसंगामध्ये इयोबाची बायको जी इयोबाला मर असं म्हणते, या अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. आणि म्हणून तिथं ठीक आहे, तिच्या जीवनावर संकट आलं, तिचे लेकरं बाळ गेले, तिचे धन दौलत सगळं काही नाहीसं झालं, परंतु तिथं जर आम्ही पाहिलं इयोबाच्या धार्मिकतेचा स्तर किती वर आहे, परंतु हिच्या जीवनामध्ये तिचं धार्मिकता ही धनावर अवलंबून होती, भौतिकतेवर अवलंबून होती, ती देवावर विसंबून नव्हती. आणि म्हणून आम्ही पाहतो की नेहमी ध्यानात घ्या की तिने देवाचा देखील तिथं आवेर केलेला आम्हाला दिसतो, देवाला देखील ती चुकीच्या गोष्टी बोललेल्या आम्हाला तिथं दिसते. आणि म्हणून यातून आम्ही काय शिकू शकतो की सुखात सर्व सोबती असतात, परंतु जेव्हा आर्थिक संकट, मोठा आजारपण किंवा कुटुंबामध्ये कोणाचा मृत्यू होतो तेव्हा खरी परीक्षा असते त्या आमच्या नात्याची. आणि म्हणून आम्ही पाहतो अशा वेळी जर पत्नी किंवा पतीने धीर सोडून दिला आणि जर असं जीवन ठेवलं तर ते लग्न कदापि टिकत नाही. आणि म्हणून आम्ही इथं पाहतो याच्या जीवनामध्ये इयोबाची पत्नी म्हटली, देवाचं नाव सोडून दे आणि मरून जा. किती त्रासदायक आहे. वास्तविक पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा आदर राखणं ही बायबलची व्यवस्था आहे आणि हे आमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. 8वं कुटुंब जर आम्ही पाहिलं, इसहाक आणि रिबेका, या कुटुंबामध्ये जर आम्ही पाहिलं पती पत्नीमध्ये प्रेम आम्ही पाहतो, परंतु नंतर यांच्या स्वभावामध्ये हा फरक झाला की आम्ही पाहतो याकोबाचं प्रेम एसाववर, विशेष करून इसाक आणि रिबेका यांच्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर इसाकाचं प्रेम एसाववर होतं आणि रिबेकाचं प्रेम जर आम्ही पाहिलं तर तिचं प्रेम आम्ही पाहतो याकोबावर. आणि म्हणून इथं परिणाम हा झाला, 2 लेकरावर 2 जण प्रेम करत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्याचा परिणाम काय झाला, इथं पक्षपात झाला आणि त्या कुटुंबामध्ये फूट पडण्याचं काम झालं. म्हणून नेहमी आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकावर प्रेम करणं आणि दुसऱ्याचा तिरस्कार करणं हे कधीही होता कामा नये. आणि म्हणून आम्ही पाहतो कौटुंबिक हस्तक्षेप किंवा घरातच मुलावरून होणारे वाद याच्यामुळे आज अनेक लग्न मोडत आहे. पती पत्नी त्यांचं एका लेकरावर असणारं प्रेम आणि दुसऱ्याचा केलेला तिरस्कार हा त्रासदायक ठरू शकतो आणि त्या कुटुंबाला तोडणारा ठरू शकतो. म्हणून हे देखील कारण आहे कुटुंब तुटल्याचे. आणि म्हणून या प्रकारचे काही कुटुंब जर आम्ही पाहिले तर 9वं कुटुंब जर आम्ही पाहिलं तर ते आहे अक्विला आणि प्रिस्किल्ला यांचं कुटुंब. आता हे कुटुंब कसं आहे तर सेवेमध्ये आणि व्यवसायात त्यांची भागीदारी पती पत्नी संगती आहेत. मग या नव्या करारातील एक आदर्श कुटुंब आहे. हे दोघे एकत्र तंबू बनवण्याचा व्यवसाय करायचे आणि प्रेषित पौलाला मदत करायचे. त्यांनी मिळून अपोल्लोसला देवाचा मार्ग एकदम अधिक स्पष्ट करून सांगितलं. हे धार्मिक कुटुंब आहे आणि यांच्या जीवनामध्ये जे गुण आम्हाला दिसतात ना ते अत्यंत महत्वाचे आहे. ते एका विचाराने चालणारे होते, एकमेकाला आदर देणारे होते, देवाचा आदर त्यांच्या मनात होता, देवाच्या सेवकांचा आदर त्यांच्या मनात होता, देवाच्या सेवेला देवाच्या सेवकाला मदत करणारे ते होते. आणि याहीपेक्षा अधिक जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनाला उत्तमरित्या अपोल्लोसला सांगणारे देखील ते होते. म्हणून आज आमची आत्मिक स्थिती त्या लेवलवर असणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या जोडप्यासाठी जर आम्ही पाहिलं तर हे एक उत्तम उदाहरण आहे.
जर पती पत्नीने एकमेकांना व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाच्या सेवेत जर सहप्रवासी मानले तर त्यांच्यात कधीही संशयाला आणि अहंकाराला जागा उरणार नाही. एकत्र काम केल्याने नात्याची विण घट्ट होते आणि ते परिवार तुटले जात नाही. आणि म्हणून ह्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत प्रियांनो. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर आम्ही या जेही 9 जोडपे आम्ही पाहिले यांच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही उणिवा आहेत. आणि ज्या उणिवा आहेत आमच्या जीवनाचं जर आम्ही अवलोकन केलं, पडताळणी केली आणि आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या चुकीच्या गोष्टी काढून टाकल्या ना, तर ते आमच्या कुटुंबाला तोडणारं नव्हे तर ते आमच्या कुटुंबाला जोडणारं असणार आहे. आणि म्हणून अनेकदा कुटुंबामध्ये क्षमाशीलता असावी, कुटुंबामध्ये एकमेकाला क्षमा करणं, क्षमा मागणं असायला पाहिजे, देवाचा आदर आमच्या जीवनात असायला पाहिजे, देवाचं भय आमच्या जीवनात असायला पाहिजे. आणि जर देवाच्या इच्छेनुसार आम्ही जीवन जगलो ना तर आमचं कुटुंब तुटलं जाणार नाही, आमच्या कुटुंबामध्ये भांडणतंटी होणार नाही, आमचं कुटुंब घटस्फोटापर्यंत जाणार नाही. कारण देव आमच्याबरोबर जेव्हा राहतो तेव्हा आमचं कुटुंब शापाचं नव्हे तर आशीर्वादाचं कारण ठरलं जातं. म्हणून या दिवसामध्ये सैतान जो मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबावर हल्ले करत आहे, या संदेशातून देवाचा आत्मा जरूर आपलं मार्गदर्शन करील. जिथं गरजेचं आहे तिथं आत्मिक रीतीने सुधारणा करा. जर एकमेकामध्ये क्षमाशीलता नाही तर क्षमाशीलता ठेवा, एकमेकाला क्षमा मागा, एकमेकाला क्षमा करा. आणि जर देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगलो तर आपलं जीवन आशीर्वादाचं कारण ठरलं जाईल. मागील काळामध्ये अनेक ठिकाणी प्रभूने पारिवारिक संमेलन, प्रशिक्षण, शिबिरं घेण्यासाठी संधी दिली आणि त्या माध्यमातून पती पत्नीच्या जीवनावर अनेक ठिकाणी शिकून अनेक पती पत्नीच्या जीवनामध्ये वचनाद्वारे प्रकाश निर्माण केला, तुटणारे जीवन पुनर्स्थापित केले. या सर्व गोष्टीबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. या वचनाद्वारे देखील प्रभू अनेक कुटुंबाला विशेष करून वचनाच्या प्रकाशाद्वारे त्यांच्या जीवनातला अंधकार काढून टाकून या वचनाद्वारे परमेश्वर अनेकांना विशेष करून जोडणारं हो, अनेकांचे बंधनं तोडणारं हो आणि अनेक कुटुंबासाठी हे वचन आशीर्वादाचे कारण ठरले जावं. विशेष करून आपल्या मंडळींना हे शेअर करा. त्याच प्रकारे आपल्या विशेष करून प्रियजनांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. आणि जर या वचनाद्वारे देवाने आपलं आशीर्वादित केलं असेल तर जरूर विशेष करून कमेंटच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून कळवा. देव सर्वांना आशीर्वादित करो. त्याच प्रकारे सर्वांना प्रार्थनेत विनंती आहे, प्रभूचं सेवा कार्य आम्ही शुभवर्तमान कार्य, त्याच प्रकारे प्रशिक्षण सभा या माध्यमातून विशेष करून तरुणांना प्रशिक्षण देणं, मंडळामध्ये जाऊन विशेष करून पारिवारिक प्रशिक्षण शिबिरं घेणं यासारखे सेवा कार्य करत आहोत. आणि त्यासाठी विशेष करून आपल्या प्रार्थनेमध्ये आमची आठवण ठेवा. आणि जर देवबाप आपला प्रेरणा देत असेल तर जरूर आपण या सेवा कार्यामध्ये आपली पेरणी करू शकता. देवबाप विशेष करून सर्वांना आशीर्वादित करो. चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.